आणि मग हीच माणसं आज या महाराष्ट्रामध्ये असं म्हणायला लागली की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, आम्ही मागास झालो आहोत आणि मग आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. हे वातावरण घेऊन जरांगे पाटील नावाचे एक व्यक्ती, ज्याचं एज्युकेशन नाही, ज्याला संविधान माहिती नाही, ज्याला आरक्षण म्हणजे काय माहिती नाही, ज्याला या महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदार 18 अलुतेदार जात समूह माहीत नाहीत, ज्याला भटके विमुक्त जाती जमाती माहीत नाहीत, ज्याला संविधानिक तरतुदी माहीत नाहीत, ज्याला या महाराष्ट्राचा तोंडवळा माहीत नाही, अशा माणसानं एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करावं. कुणी सांगितलं, या जरांगेंना आणि जरांगेंच्या सल्लागारांना सांगितलं कुणी की ओबीसी रिझर्वेशन म्हणजे ही गरिबी हटवचा प्रोग्राम आहे, स्लॅबचं घर बांधण्याचा प्रोग्राम आहे, स्कॉर्पिओ पासून मोठमोठ्या गाड्या घेण्याचा प्रोग्राम आहे, किंवा निवडणुका जिंकण्याचा प्रोग्राम आहे. सांगितलं कोणी या लोकांना? तुम्ही मागास झाला असाल तर मग ओबीसी मधली कुठली कम्युनिटी आहे किंवा ओबीसीनं तुमच्या पुढे जायला पाहिजे, पुढारलेला पाहिजे, ओबीसी फॉरवर्ड पाहिजे, असं कुठे या माझ्या महाराष्ट्राच्या स्थितीगतीमध्ये दिसतंय का? महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या परिप्रेक्ष्यात एक नाव महिनाभरापासून सातत्यानं चर्चेत आहे. ओबीसी आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून हे नाव समोर आलेलं आहे. ओबीसी आंदोलनाच्या नेमक्या मागण्या काय आहेत, मराठा आरक्षणाच्या कुठल्या मागण्यांना यांचा विरोध आहे, या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. आपण आतापर्यंत ओळखलंच असेल, माझ्यासोबत आज आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. सर, स्वागत आहे आपलं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार, धन्यवाद. अगदी सुरुवातीचाच प्रश्न, आता मध्यंतरी तुम्ही हॉस्पिटलाइज पण झाला होता, तर आता तब्येत कशी आहे? तब्येत आता आहे. उपोषण संपल्यानंतर 2-4 दिवस सलाईन किंवा IV फ्रुट्स वगैरे घेणं, त्यानंतर आता मी रेग्युलर जेवण करायला सुरुवात केलेली आहे. आणि उपोषण संपल्यानंतर मी लगेच दवाखान्यातून म्हणजे हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर मी मराठवाडा आणि विदर्भामधल्या काही प्रमुख जिल्ह्यांना भेटी दिल्या आणि थोडीशी धावपळ झाली डे नाईट. आणि आता काल पण माझा दिवसभर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही ऊर्जा स्थळांना आम्ही काल दिवसभर रात्री जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत आमच्या सभा आणि भेटीगाठी चालू होत्या. बरोबर. लक्ष्मण हाके सर प्राध्यापक आहेत, पेशाने ते शिक्षक आहेत. शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत असतात, मात्र आज आपण त्यांना अतिशय परखड आणि थोडेसे कठीण सुद्धा प्रश्न विचारणार आहोत आणि अपेक्षा आहेत सर सुद्धा त्याच्यावर बोलतील. अगदी सुरुवातीलाच मला विचारायचं आहे सर की ऊसतोड कामगार, त्यानंतर प्राध्यापक पद, नंतर मागासवर्गीय आयोगावर जाणं आणि आता परत आंदोलन आणि मध्यंतरी लोकसभा निवडणूक सुद्धा, हा सगळा जो प्रवास आहे याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर महाराष्ट्रामध्ये जो बहुजन समाज आहे, बहुजन या अर्थानं मी असं म्हणतोय की या महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी प्रवर्ग आहे आता सध्या, आणि त्या ओबीसी प्रवर्गामध्ये मेजर वंजारी असेल, बंजारा असेल, त्याचबरोबर धनगर असेल, त्याचबरोबर होलार असेल, SC कॅटेगरीमधला, या महाराष्ट्राचा तोंडवळा आहे. बरोबर. 18 पगड जाती या महाराष्ट्राच्या तोंडवळा आहेत. आणि मग या समाजाचं आज देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली, तरी या कालावधीमध्ये आजही हा समाज या देशाच्या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये येऊ शकलेला नाही. आजही शारीरिक श्रमाची कामं या समाजातली लोक करतात. आमचा बंजारा समाज म्हटलं तर ऊसतोडीचं काम बंजारा समाजाच्या महिलांनी करावं, ऊसतोडीचं काम वंजारी समाजाच्या महिलांनी करावं, धनगर समाजाच्या महिलांनी मेंढपाळीचा व्यवसाय करावा, मुंबई सारख्या शहरामध्ये सेंटरिंगवरती कामाला जावं, बांधकाम व्यवसायामध्ये कामाला जावं. आणि मग एवढं सगळं होत असताना आमच्या स्पेशली एखाद्या व्यवस्थेचं स्टँडर्ड ज्यावेळी चेक केलं जातं, तपासलं जातं, त्यावेळी त्या घरामधल्या, त्या कम्युनिटीमधल्या, त्या गावामधल्या किंवा त्या घरामधल्या महिला काय काम करतात, त्या शारीरिक श्रमाचं काम करतात का, त्यांच्या शिक्षणाचा कट ऑफ काय आहे, त्यांचं शिक्षण कुठेपर्यंत होतं साधारणपणे, किंवा त्यांना जीवन जगत असताना त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, यावरती त्या सिव्हिलायझेशनची, त्या मागासलेपणाची, पुढारलेपणाची जे काही पॅरामीटर्स आहेत ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर म्हणजे या सगळ्या गोष्टी, तर या गोष्टींचा खूप मोठा विचार केला जातो. आणि मग धनगर कम्युनिटीमधून मी एक सामान्य कुटुंबामधून पुढं जो स्ट्रगल माझ्या सगळ्याच पिढीला करावा लागला, त्यामध्ये मीच आहे असं मी अजिबात दावा करणार नाही. आम्हाला मग आमचे आई वडील ऊसतोडीला जायचे, आमचा तालुका दुष्काळी होता आणि दुष्काळी असल्यामुळे कृष्णा कोयनेच्या काठावरती ज्यावेळी जायचे त्यावेळी आम्ही कॉलेजमधून, शाळेमधून ज्यावेळी आम्हाला सुट्टी मिळायची त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर जायचो, त्यांना ते काम करू लागायचो. आणि मग असं करत करत माझ्यासारख्या अनेक माझी पिढी आहे, आमच्या तालुक्यातले, आमच्या भागातले लोक, अनेक लोक आहेत. आणि या सगळ्या समूहाचा आवाज आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना, या ओबीसीच्या आरक्षणामध्ये या महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्ष जो शासक म्हणून जी कम्युनिटी राहिली, जी इथली पाटील, वतनदार, सरंजामदार, चौगुला, गावडा,
गावगाड्यामधली उपजाऊ जमीन, गावगाड्यामधल्या निर्णय प्रक्रियेमधलं त्यांचं स्थान, गावातल्या एखाद्या ग्रामदैवताची यात्रा जर भरत असेल तर बरोबर. त्या यात्रेमध्ये त्याचं जे काही स्थान आहे, एक स्थान जो असतं. रुतबा आहे, आणि मग हीच माणसं आज या महाराष्ट्रामध्ये असं म्हणायला लागली की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, आम्ही मागास झालो आहोत आणि मग आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. हे वातावरण घेऊन जरांगे पाटील नावाचे एक व्यक्ती, ज्याचं एज्युकेशन नाही, ज्याला संविधान माहिती नाही, ज्याला आरक्षण म्हणजे काय माहिती नाही, ज्याला या महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदार 18 अलुतेदार जात समूह माहित नाहीत, ज्याला भटके विमुक्त जाती जमाती माहित नाहीत, ज्याला संविधानिक तरतुदी माहित नाहीत, ज्याला या महाराष्ट्राचा तोंडवळा माहित नाही, अशा माणसानं एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करावं. या महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच्या जोरावरती या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करावं. या गोष्टी पाहत असताना कुठंतरी मनाला वेदना होत होत्या. कारण आयोगाचा सदस्य म्हणून काही गोष्टी या अभ्यासाला मिळाल्या. बरोबर. फील्डवरती वावरत असताना आजही ही लोक कशी वागतात, कशी राहतात. आजही एखादा मेंढपाळ कुटुंब ज्यावेळी मेंढ्याचा कळप घेऊन जात असतं, त्यावेळी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तर जर तो मेंढ्याचा कळप गेला तर त्या मेंढपाळाला, त्या महिलेला कशा पद्धतीने तो शेतकरी ट्रीट करतो. आज बंजारा समाजाच्या महिला आहेत, वंजारी समाजाच्या महिला आहेत, ज्यावेळी ऊसतोडीची गाडी ऊसाच्या मोळ्या भरून घेऊन ती ज्यावेळी कारखान्याकडे जात असते, त्यावेळी त्या गाडीचा जर टायर फुटला तर त्या 2 जीवांची म्हणजे बैलांची काय अवस्था होती, त्या महिलेची काय अवस्था होती. ती महिला कासरा घेऊन वरती उभी राहिलेली असती, ट्रॅफिक जाम झालेलं असतं, लोक शिव्या घालत असतात, ती गाडी बाजूला घेणं आवश्यक असतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी या प्रवर्गानेच कराव्यात, या प्रवर्गालाच आज कराव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग आहेत, त्या मागासलेपणाच्या आहेत. आणि मग हे मागासलेपण आजही कुठं मेंटेन होत नसताना त्यांच्या मनामध्ये विन विन सिच्युएशन निर्माण आजही झालेली नाही, तरी सुद्धा या ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवंय अशी ज्यावेळी मागणी येते त्यावेळी कुठेतरी मनाला खंत, वेदना व्यक्त करावीशी वाटते. बरोबर. आता जरांगे पाटलांचा तुम्ही उल्लेख केला. वडीगोद्री काय जाणून बुजूनच निवडलं की आधीपासून तसं प्लॅनिंग मध्ये होतं की जरांगे पाटलांनी अगदी जालना जिल्ह्यातच अंतरवाली सराटीमध्ये सुरुवातीपासूनच आंदोलन केलंय, मग आपण वडीगोद्री जे आहे ते निवडायला हवं असं प्लॅनिंग करून केलं की उत्स्फूर्तने? नाही, उत्स्फूर्त होतं ते. मी पुण्यामध्ये होतो, पुण्यामधून मी पंढरपूरला गेलो. पंढरपूर म्हणजे माझा सांगोला, सांगोल्यापासून अंतरवली सराटी हे 368 370 किलोमीटरचं अंतर आहे. ओके. आणि मग अंतरवली सराटीमध्येच मला हे उपोषण करायचं होतं. पण मला बार्शीमध्ये संध्याकाळी 8 वाजता पोलिसांनी स्थानबद्ध केलं, ताब्यात घेतलं आणि मला पहाटे 3:30 वाजता त्यांनी सोडलं. आणि ते सोडत असताना माझ्याकडून लेखी लिहून घेतलं की तुम्ही अंतरवली सराटीमध्ये हे उपोषण करणार नाहीत, बाकी कुठेही करा. मी त्यांना अंडरटेकन म्हणजे लेखी दिलं. आणि मग मी अंतरवली सराटीच्या वेशीवरतीच वडीगोद्री गाव म्हणून आहे, तिथं दत्ताचं मंदिर आहे आणि बाहेर एक पेंडॉल आहे, त्या पेंडॉलमध्ये आम्ही उपोषणाला सुरुवात केली. आणि मग या महाराष्ट्रामधला सगळा, आणि तिथं जाण्याचा उद्देश असा होता की याच्या अगोदर ओबीसी, बहुजन, शोषित, वंचितांची आंदोलनं झाली होती. बरोबर. मायबाप सरकारनं या ओबीसींच्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केलं. भगवानगडाच्या पायथ्याला कीर्तने नावाचा एक माझा आमच्यातला तरुण उपोषणाला बसला होता. इकडं सावित्रीमाईंच्या जन्मगावी आदेश जमदाडे नावाचा एक तरुण उपोषणाला बसला होता. साधा तिथला लोकलचा लोकप्रतिनिधी आमदार सुद्धा त्या आंदोलनाकडे गेला नाही. म्हणजे ओबीसींचं हक्क, अधिकार आणि त्यांनी काही बोलणं, त्यांनी काही आंदोलन करणं हे इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, प्रशासनामधल्या लोकांनी हे गृहीत धरलेलं आहे. शोषिताच्या, वंचिताच्या आंदोलनाकडे का लक्ष द्यायचं? म्हणजे तुम्ही जसं आता म्हणालात की लक्ष देत नाही, मध्यंतरी तुमचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा पंकजा मुंडे सुद्धा असं म्हणाल्यात की काही लोकांच्या आंदोलनाला सरकारकडून जे आहे रेड कार्पेट टाकलं जातं, मात्र ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जातं. असं का? ओबीसींना म्हणजे गृहीत धरलंय का सरकारने? तुम्हाला असं वाटतं का की ओबीसींचं मतदान जे आहे ते निर्णायक नसू शकतं? हे बघा, या महाराष्ट्रामध्ये 60% जास्त ओबीसी, VJNT, SBC, मुस्लिम समाजातले अल्पसंख्याक यांचा क्वांटम हा 60% जास्त आहे. हे मी मान्य करतो की माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हा अनऑर्गनाइज्ड आहे, जातीमध्ये विभागला गेलेला आहे. प्रत्येकाच्या जातीच्या संघटना आहेत, त्यांना ओबीसी म्हणून या महाराष्ट्रामध्ये कधी उभं राहता आलं नाही. ओबीसी म्हणून कधी त्यांची चळवळ, मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये पर्क्युलेट होऊ शकली नाही. जी नॉर्थमध्ये होऊ शकते, जी साऊथमध्ये होऊ शकते, ती माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकली नाही. हे मला खेदानं नमूद करावं असं वाटतं. आणि मग या सगळ्या लोकांना प्रवर्ग म्हणून जर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये जर यांना हक्क, अधिकार बहाल केले असतील, तर हे हक्क आणि अधिकार या माझ्या निश्चित पडलेल्या, लोळागोळा होऊन पडलेल्या ओबीसींना आपण समजावून सांगावेत, त्यांना हक्क आणि अधिकाराविषयी जागृत करावं. म्हणून मी जर अंतरवली सराटीकडे जात असेल, ज्या ठिकाणहून
जरांगे नावाचा माणूस जर आंदोलन उभं करतोय आणि शासन त्याला रेड कार्पेट घालतंय, तर आपणही तिथूनच करायचं आणि शासनाचं लक्ष वेधून घ्यायचं. ही माझी भूमिका एक चळवळ्या कार्यकर्ता, एक सामान्य कुटुंबामधला कार्यकर्ता. मग त्या वडीगोद्री गावामध्ये जातो काय आणि मग तिकडच्या लोकांचा प्रतिसाद मिळतो काय, शासनाचं लक्ष वेधून घेण्यामध्ये आम्ही ठिकाण. आणि हे बघा, या देशामध्ये आचार स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे. तुम्ही तिथंच का असं कोणी सांगितलंय? असं कुठं लिहून ठेवलंय का? कुठल्या कायद्याचा भंग केला आम्ही लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने उपोषणासारखं या लोकशाहीचं वेपन, आमचे हक्क अधिकार हे अबाधित राहण्यासाठी जर वेधून घेत असू, त्यात वावगं असल्याचं कारण काय? बरोबर. तुम्ही आता म्हणालात की ओबीसी समाज एकत्र येत नाही, त्यांचा आवाज म्हणून मी पुढे आलो. मात्र आपण बघितलं सातत्याने जेव्हा राज्यातल्या जात व्यवस्थेचं विश्लेषण जेव्हा होत असतं, तेव्हा ओबीसी म्हणून आपण जेव्हा समोर येतो तेव्हा काही एक ठराविक जातीच तिथे आपल्याला नेहमी दिसतात, असं विश्लेषणात दिसतं. म्हणजे अगदी तुम्ही बघाल की ओबीसीचं नेतृत्व म्हणजे कोणतं, तिथे माळी समाज तुम्हाला दिसेल, वंजारी समाज तिथे तुम्हाला दिसेल, धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ओबीसी मध्येच असलेला जो अल्पसंख्याक समाज आहे, अगदी गावगाड्यामध्ये 12 जे बलुतेदार असतात, अलुतेदार असतात, त्याच्यामध्ये मग तुमचे शिंपी समाज असेल, परीट समाज असेल, नाभिक समाज असेल, सुतार असतील, लोहार असतील, हा जो घटक आहे हे या आंदोलनात दिसत नाहीत, ठराविकच जाती आंदोलनामध्ये असतात असं सातत्याने म्हटलं जातं. यावर तुम्हाला आणि या जाती ज्या आहेत त्या उत्स्फूर्तपणे कदाचित आंदोलनामध्ये सहभागी होत नाही असंही म्हटलं जातं. याचं काय कारण असू शकतं? याचं कारण असं आहे की 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, ह्या ज्या आलुत्या बलुत्या जाती आहेत, ह्या इथल्या गावच्या पाटलाला केंद्रबिंदू ठेवून, गावच्या मुखियाला केंद्रबिंदू ठेवून त्या सेवा देण्याचं काम गेली शेकडो वर्ष, हजारो वर्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सेवा देण्याचं काम करतायत. नाभिक असेल, नाभिकानं दुकान उघडावं, स्वच्छतेचं काम करावं. धोबी असेल, कपडे घेऊन जावं, घाटावर जावं, कपड्याची स्वच्छता करावी, वाळत घालावीत, इस्त्री करावी, द्यावीत. कुंभार असेल, कुंभारानं त्याचं स्वतःचं काम करावं. सुतार असेल, सुताराचं काम करावं. गिसाडी असेल, गिसाड्यानं गिसाड्याचं काम करावं. लोहारानं लोहाराचं काम करावं. मेंढपाळानं आपल्या मेंढ्यांचा कळप घ्यावा, डोंगराच्या कुशीला जावं. किंवा वंजारी असेल, आजही 5-10% लोक आहेत, पण 90% क्राऊड हा गावाच्या गावं वस पडतात. फक्त वंजारी नाही, धनगर समाजाची गावं, बंजारा समाजाची गावं, खोलार समाजाची गावं, या आदिवासी लोकांची गावं. ज्यावेळी दिवाळी आणि दसरा, ज्यावेळी इकडं कारखान्यांची धुराडे पेटतात, त्याच वेळी आमच्या या भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांची गावं ओस पडतात. त्या गावामध्ये वृद्ध माणसं, खोकणारी माणसं, जमिनीला आडवी पडलेली माणसं, आणि मग शाळेमध्ये जाणारी छोटी छोटी मुलं, त्या मुलांचं काय होत असेल, त्या लेकीबाळींच्या शिक्षणाचं काय होत असेल, 9वी 10वी 11वी 12वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींचं काय होत असेल, घरापासून त्या शाळेपर्यंत पोहोचत असताना त्यांच्या सुरक्षेचं काय होत असेल, या सगळ्या गोष्टी या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या प्रगत अशा महाराष्ट्रामध्ये या समस्या इथल्या राज्यकर्त्यांना दिसणार आहेत का? शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण कुठल्या कम्युनिटीचं आहे, नोकऱ्यामध्ये कुणाचं रिप्रेझेंटेशन आहे, PSI कुणाचे जास्त आहेत, तहसीलदार कुणाचे जास्त आहेत, कलेक्टर कुणाचे जास्त आहेत, आमदार कुणाचे जास्त आहेत, खासदार कुणाचे जास्त आहेत, इथलं कोऑपरेटिव्ह सेक्टर कुणाच्या हातात आहे, कारखाने कुणाच्या मालकीचे आहेत, इथले दुधाचे चिलिंग प्लांट कुणाच्या मालकीचे आहेत, इथल्या उपजाऊ जमिनी कुणाच्या मालकीच्या आहेत, इथलं मंत्रिमंडळामधलं प्रतिनिधित्व कुणाचं आहे. मग हे जरांगेसारख्या माणसाला माझा सवाल आहे, त्याच्या चेल्या चपाट्यांना, त्याच्या सल्लागारांना माझा सवाल आहे की तुम्ही कधीही कायद्याच्या सभागृहातल्या प्रतिनिधित्वावर बोलत नाही. तुम्ही कधीही लिटरेचर, जे तुमचं लिटरेचर आहे, तुमची जी बॅक हिस्ट्री आहे, तुम्ही रूलर आहात, तुम्ही शासक आहात, तुम्ही या महाराष्ट्राचे मोरके आहात, आणि मग तुम्ही देणारे, तुम्ही मागास होणार असाल. या गावगाड्यातला मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी तुम्ही माणसं, तुम्ही मागास झाला असाल, तर मग ओबीसी मधली कुठली कम्युनिटी आहे किंवा ओबीसीनं तुमच्या पुढं जायला पाहिजे, पुढारलेला पाहिजे, ओबीसी फॉरवर्ड पाहिजे, असं कुठे या ज्या महाराष्ट्राच्या स्थितीगतीमध्ये दिसतंय का? दिसत असेल, कुठल्या ओबीसीने तुमचे कारखाने हिसकावून घेतले असतील, तुमच्या या गड्यांवरती, तुमच्या या चिरेबंदी आमदार खासदारकीवरती, तुमच्या या मान मरातब या वतनदारी थाटावरती आमच्या कुठल्या ओबीसीने कधी अतिक्रमण केलं? याचं उदाहरण या चेल्या चपाट्यांनी मला द्यावं. याच्यावरती कधी मी वेळोवेळी यांना सांगितलंय की तुम्ही माझ्यासमोर डिस्कशनला या. मागास साधा कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तमाम महाराष्ट्राला मी खूप विचारपूर्वक बोलतोय. मागास, बॅकवर्ड, जो पिछडलेला आहे, जो शोषित आहे, जो वंचित आहे, एका विकासाच्या लाईनच्या कोसो मैल दूर आहे, त्याचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे. कुणी सांगितलं या जरांगेंना आणि जरांगेंच्या सल्लागारांना सांगितलं कुणी की ओबीसी रिझर्वेशन म्हणजे ही गरिबी हटावचा प्रोग्राम आहे, स्लॅबचं घर बांधण्याचा प्रोग्राम आहे, स्कॉर्पिओ पासून मोठमोठ्या गाड्या घेण्याचा प्रोग्राम आहे, किंवा निवडणुका जिंकण्याचा प्रोग्राम आहे. सांगितलं कोणी या लोकांना की ओबीसी रिझर्वेशन मिळाल्यानं या गोष्टी होतात आणि ओबीसी रिझर्वेशनमुळं आपल्यावरती हा अन्याय केलाय.
आजपर्यंत मराठा समाजाच्या माझ्या तरुणांनी ज्या आत्महत्या केलेल्या आहेत त्याला जबाबदार कोण? कारण गरिबी येऊ शकते, बेरोजगारी येऊ शकते, शासनाकडे शेकडो प्रोग्राम आहेत ना, अगदी शासनाकडे अनेक बजेटरी तरतुदी आहेत ना. ओबीसी रिझर्वेशन मिळाल्यानं तुमच्या हे प्रश्न सुटणार आहेत हे त्यांना सांगितलं कुणी? बरोबर. इथल्या शासनानं, इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या आमदार खासदारांनी? कुठं आहेत शरदचंद्रजी पवार? पुढं आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, बाबा हो हे ओबीसीचं रिझर्वेशन हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना, सामाजिक मागास ज्यांना हीनतेची वागणूक दिली, ज्यांना तुच्छतेची वागणूक दिली, त्या लोकांना आपल्या समाज व्यवस्थेमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या भारताचे नागरिक आहोत, आम्ही या लोकशाहीचे घटक आहोत, आम्ही या भारतामधल्या सगळ्या लोकांना आम्ही समानतेची, मानवतेची, स्वतंत्रतेची, बंधुतेची वागणूक देत आहोत. म्हणून त्यांच्या रिप्रेझेंटेशनसाठी हे रिझर्वेशन आहे. आणि कोणी काय म्हणतो आम्ही गरीब झालो, आमची 2 एकरावर जमीन आली, आमची शेती हे झाली, आमचं ते झालं, ही कारणं अपेक्षित नाही आहेत संविधानाला. या लोकांचं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आता राजकारणाचा उल्लेख केला. एक साधारणतः आपण जर बघितलं ओबीसींचं राजकारणातलं स्थान काय असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचं जर तुम्ही बघितलं तर सेल्स असतात, म्हणजे एक फादर बॉडी झाली, ती मुख्य जी संघटना असते ती काम करते, आणि त्याच्या अंतर्गत मग त्यांचा महिला विभाग असतो, ओबीसी विभाग असतो, अल्पसंख्याक विभाग असतो किंवा दलितांसाठी विभाग असतो. तर जेव्हा राजकारणात द्यायची वेळ येते तेव्हा ते भरभरून प्रस्थापितांना दिल्या जातं, आणि जेव्हा काहीतरी थोड्यावर आपण त्याला तोंडाला पानं पुसणं असं म्हणतो, तर ओबीसींच्या तोंडाला नेहमी पानं पुसली जातात का? आणि ही जर पानं पुसली जात असतील तर ती आतापर्यंत कुठल्या पक्षाकडून जास्त पुसल्या गेली आहेत? कुठला पक्ष ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी कमी पडतोय, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, सेना असो, आणि आताचे पडलेले गट तट असो, या सगळ्या लोकांनी या महाराष्ट्रामधलं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं, बरोबर, टेक्नॉलॉजी आत्मसात केली. मॅनेजमेंट गुरु शरदचंद्रजी पवार हे पुरोगामी नेते असूच शकत नाहीत. त्यांचा प्राथमिक कालखंड हा पुरोगामी विचारांचा होता. कधी काळी ते एका बाजूला लक्ष्मण मानेंना आमच्या उचल्याकारांना घ्यायचे, म्हणजे आमच्या कैकाडी समाजातल्या नेतृत्वाला पुढे घ्यायचे, कधी आमच्या नादो महानोर, जे स्वर्गीय नादो महानोर आहेत त्यांना बरोबर घ्यायचे, चला आपण सगळेजण सामाजिक न्यायाचं धोरण राबवू म्हणायचे. पण अलीकडचं बघा ना, 10 खासदार त्यांचे निवडून आले या महाराष्ट्रामध्ये. 10 खासदारांच्या चेहरे फिरवा, कुणाचं प्रतिनिधित्व आहे ते बघा. गावगाड्यामध्ये पंचायतीला, जिल्हा परिषदेला, जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मंडल आयोग किंवा ओबीसी आरक्षण आहे म्हणून नेहमी इथल्या ओबीसींना दुय्यम दर्जाची, तिय्यम दर्जाच्या पदावरती त्यांची बोळवण करण्यात आलेली आहे. पण ज्यावेळी या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाण्याची वेळ येते त्यावेळी पावण्या रावळ्यांना तिकीट दिलं जातं, पावण्या रावळ्यांना शुगर फॅक्टरी दिली जाते, पावण्या रावळ्यांना 1 कोटी 2 कोटीचं 5 कोटीचं 10 कोटीचं लोन दिलं जातं, पावण्या रावळ्यांना डीसीसी बँकांचं चेअरमन केलं जातं, पावण्या रावळ्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी ज्या काही त्यांचे जे काही एक्झर्शन असतं ते सगळे आपल्या जवळची माणसं, म्हणजे सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, ही प्रवृत्ती. अरे इंग्रजांना सुद्धा कधी काळी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये असं वाटलं होतं की इथल्या लोकांचं सिव्हिलायझेशन झालं पाहिजे, इथल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, इथल्या अंधश्रद्धा गेल्या पाहिजेत, इथल्या लोकांना लोकशाहीच्या एकछत्री अंमलाखाली आपल्याला आणलं पाहिजे. पण आत्ताचे आमचे राज्यकर्ते, इंग्रज जाऊन आमचे इथले राज्यकर्ते आले, पण या लोकांनी गावगाड्यातल्या या लोकांबरोबर प्रतारणा केली, त्यांना बजेटरी तरतूद दिली नाही, त्यांना आजही दुय्यम वागणूक दिली. ओबीसी मधला एखादा कोळा चुनचुनीत पोरगा जर पुढं राजकारणात यायला लागला, बोलायला लागला, तर हा धनगराचा नेता आहे. तो बाळासाहेब सराटे नावाचा वगैरे एक काय खूप तज्ज्ञ विचारवंत महाराज, तो म्हणतो हा धनगराचा नेता आणि ओबीसीचं नेतृत्व करायला आलाय. म्हणजे धनगराचं एखादं पोरगं पुढे येत असेल, कायद्याची, संविधानाची, फुले शाहू आंबेडकरांची भाषा बोलत असेल, समतेचं, न्यायाचं तत्व बोलत असेल, बरोबरीचं, समानतेचं काही धोरणाविषयी बोलत असेल, तर त्याला धनगराचा नेता म्हटलं जातं. आणि एखाद्या पक्षाला पुनर्वसन करायचं असेल तर ओबीसी सेलचा प्रमुख, भटक्या विमुक्त आघाडीचा प्रमुख, अल्पसंख्याक सेलचा प्रमुख. अरे चाललंय काय? म्हणजे बहुजनांच्या पोरानं राजकारणात पुढे यायचं नाही, यायला लागलंच तरी त्याला दुय्यम पदावरती त्यांची नेहमी बोळवण केली जाते. म्हणून हा महाराष्ट्र पुरोगामी नाही, महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्र आहे. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला समतेचं तत्व दिलं, त्या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एका कम्युनिटीनं संयुक्त महाराष्ट्र झाला, तेव्हापासून इथला राज्य शकट त्यांच्या हातामध्ये ठेवला आणि इथल्या बहुजनांवरती, इथल्या ओबीसीवरती, 18 पगड जातींवरती सातत्यानं अन्याय केला. हे मी विचारांती आणि जबाबदारीनं बोलतोय. आणि पण अगदी परत एका वाक्यात मी प्रश्न विचारतो. मराठा समाज हा एका छताखाली, एका नावाखाली जसा एकवटतो,
विखुरलेल्या ओबीसी समाजाला तुम्ही काय आव्हान देऊन एकत्र आणणार आहात? हे बघा, मराठा समाजाचं प्रोबेशन हे राजकारण आहे. मराठा समाजातल्या प्रत्येक माणसाला त्यांचा मुलगा जन्माला आला की त्यांना आमदारकीचं, खासदारकीचं, कारखान्याचं ही स्वप्न पडतात. आमच्या बहुजनांच्या घरामध्ये एखादं लेकरू जन्माला आलं तर आमच्या बाया बापड्या म्हणतात, माझा कलिकटर ग, माझा शिवाजी ग, माझा श्रीकृष्ण ग, माझा राजा शिवाजी ग, माझा प्रभू रामचंद्र ग. एथिकल आहेत, त्या आयडियल आहेत, त्या इथली व्यवस्था पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत, त्या आदर्श पुरुषांचं नाव घेत आहेत. यांच्या घरामध्ये लेकरू जन्माला आलं की माझा आमदार ग, माझा खासदार ग, माझा डायरेक्टर ग. हे मी जबाबदारीने बोलतोय, महाराष्ट्रामधलं वास्तव बोलतोय. या लोकांनी कधी कुठली चळवळ लढली का? नाव सांगा मला. अपवाद फक्त इंडी पाटलांचा सोडला तर. अरे शेतकऱ्यांची लढाई, चळवळ ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेल्या शरद जोशींनी लढावी. कामगारांची लढाई, कामगारांची चळवळ जॉर्ज फर्नांडिस, भाई मनोहर कोतवाल, आमचे दिबा पाटील यांनी लढावी. या महाराष्ट्रामधली तुम्ही चळवळ लढला कधी? नेहमी सत्तेमध्ये जायचं, नेहमी सत्तेमध्ये बसायचं, नेहमी सत्तेची फळं चाकायची आणि या महाराष्ट्रामधल्या 60% जास्त लोकसंख्येला नेहमी वेटीस धरायचं, दुय्यम दर्जाची वागणूक द्यायची. हे माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या कम्युनिटीनं केलं, तीच लोक आता म्हणतायत आम्ही मागास झालोय, आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलंय, आम्ही तुम्हाला दिलंय, आम्ही तुम्हाला ह्याव केलंय, आम्ही तुम्हाला त्याव केलंय. दिलंय काय दिलंय? महाराष्ट्रामध्ये 1% बजेटरी तरतूद माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामधल्या 60% लोकांना मिळत नाही. 1% बोलतोय मी. आणि यांचा एखादा कारखाना उसन घातकात निघाला, 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी रुपये एका सहीनं मंजूर होतात. पैसे कुणाचे आहेत? आम्ही 60% लोक आहोत, त्या तिजोरीमध्ये आम्ही 60% लोक भर टाकतो आहोत. आम्हाला तुम्ही आमचं बजेटरी तरतूद देऊ शकत नाही, आम्हाला सामाजिक न्याय देऊ शकत नाही. या गोष्टीवरती या महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी विचार करायला हवा. बरोबर. आपण आता जसं म्हणालात की मराठा समाजामध्ये जे सामाजिक मागासलेपण जे आहे ते सिद्ध होत नाही कुठल्याच अंगाने, असं तुमचं म्हणणं आहे. पण जर आपण थोडंसं ग्राउंडवर जर गेलो तर काही भागात खरोखर अशी स्थिती आहे की तिथे समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, म्हणजे आता असं नाही आहे की ओबीसी समाजामध्ये आर्थिक जो स्तर आहे तो कमी आहे. काही भागात असंही आहे की ओबीसी समाजामध्ये आर्थिक स्तर जो आहे तो आता उंचावलेला आहे आणि बऱ्याच भागामध्ये मराठा समाज जो असेल त्याच्यामध्ये गरिबीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. शिक्षण त्यांच्या मुलांना आता घेता येत नाही मराठा समाजातल्या मुलांना. तर जे खरोखर ज्यांना गरज आहे, जे आरक्षण फक्त मिळत नाही म्हणून वंचित राहतात, आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल त्यांना उचलावं लागतं, यांच्यासाठी काय करता येईल? यावर सरकार काय करू शकतं? हा भ्रम आहे महाराष्ट्रामधला. गरिबी, बेरोजगारी निश्चित येऊ शकते ग्रामीण भागातल्या मुलांना, पण त्याला कारण ओबीसी आरक्षण आहे हे सांगितलं कोणी? ओबीसी राहिल्यात कुठं नोकऱ्या? गेल्या 14-15 वर्षापासून प्राध्यापकाची भरती होत नाही, शिक्षकाची भरती होत नाही. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या शासनानं 9 कंपन्या नेमलेल्या आहेत की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकर भरती केली जाते. बरोबर. उरलंय कुठं काय? माझं म्हणणं असं आहे, बाबांनो, या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी शासनाच्या पॉलिसीज, धोरणं, बेरोजगारी हटवणं, त्यांच्या शेतामधल्या पाण्याच्या योजना पूर्ण करणं, त्यांच्यासाठी क्लस्टर डेव्हलप करणं. पैसे कमी आहेत शासनाकडं, केंद्र शासनाकडे पैसे कमी आहेत. उच्चांकी जीएसटी या महाराष्ट्रात, या देशात सगळ्यात 1 नंबरचा जीएसटी माझा महाराष्ट्र भरतो. देशामध्ये सगळ्यात उच्चांकी जीएसटी निर्माण होतो, पण आजही आम्ही अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे रस्ते, लाईट याच्या पलीकडे जाऊ शकलो नाही. 78 वर्ष पूर्ण झालेत. मला पहिलं हे या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचं आहे की गरिबी हटवण्यासाठी, बेरोजगारी हटवण्यासाठी आरक्षण नाही. आरक्षण हे सामाजिक प्रतिनिधित्व आहे. आरक्षण हे आम्ही या भारताचे नागरिक म्हणून सगळ्यांना समानतेची, स्वतंत्रतेची, बंधुत्वाची भावना प्रत्येक वर्गाच्या मनामध्ये निर्माण व्हावी. या गावगाड्यामधल्या एखाद्या बेरड रामोशाच्या, एखाद्या पारद्याच्या, एखाद्या कंजारबाटाच्या, गावगाड्यातल्या एखाद्या कुडमुड्या जोशाच्या, एखाद्या मसनजोग्याच्या मुलाच्या मनामध्ये जर त्याला असं वाटलं की मला कलेक्टर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला काय महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जायचं आहे, तरी त्याला सुद्धा त्याच्या मनाला कुठेही कमतरता वाटली नाही पाहिजे. त्याला कुठेही असं वाटलं नाही पाहिजे, अरे मी मसनजोग्याचा आहे, मी कसा आमदार होईल, अरे मी कुडमुड्या जोशाचा आहे, मग मी कसं घर बांधू शकेल गावात. नाही, आजही फ्री अँड फेअर पॉलिसी नाही आहे. आजही खेद व्यक्त करावा असा वाटतो, महाराष्ट्रामध्ये खेद व्यक्त करावा असा वाटतो. आज एखाद्या बेरडाच्या मुलीला असं वाटलं की मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून जायचं आहे आणि महाराष्ट्रामधला जेवढा म्हणून तुफानी जातीमध्ये जन्माला आलेला, ज्याच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का पडलाय जन्मजात, त्या माणसांना मला न्याय द्यायचा आहे, मला कायद्याच्या सभागृहात जायचं आहे.
फुले शाहू आंबेडकरांच्या आत्ताचे हे आमदार खासदार आणि हे 4 पक्ष ह्या लोकांच्याकडे पॉलिसी आहे एखाद्या बेरडाच्या मुलीला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व कसा सामाजिक न्याय भेटेल, कसा समतोल विकास होईल, कशा ह्या 18 पगड जातीच्या भावना या माझ्या कायद्याच्या सभागृहामधल्या लोकांना कळतील. हा विषय आहे ना, हा तात्विक विषय आहे ना. आम्ही गरीब झालो ना, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनंच पाहिजे ना, आम्हाला माहीत नाही. अरे हे जर ह्या ओबीसीच्या पालामध्ये आले तर हे ओबीसीचं जे पाल आहे जमिनीशी समांतर, या पालामध्ये जर जरांगे नावाचा उंट जर आला तर हे पाल आडी मेडी 12 खुट्ट हे अक्षरशः उधळून टाकेल आणि ओबीसीचं सामाजिक न्यायाचं आरक्षण, प्रतिनिधित्वाचं आरक्षण, सामाजिक न्यायाचं आरक्षण या महाराष्ट्रामध्ये संपल्या वाचून राहणार नाही. जरांगे म्हणतात तुम्ही ओबीसी मध्ये घुसलात, आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू. कसं पाहता याकडे? अरे मंडल आयोग, अरे जरांगे कोण आहेत? बीपी मंडल माहिती आहेत? बीपी मंडल नाव तर माहिती आहे का त्या जरांगेंना? आणि मंडल आयोग चॅलेंज करायचं? अरे देश लेवलला मंडल आयोग आहे. यूपी, बिहार, साऊथमधली लोक, सोपी गोष्ट नाही. बोलताय महाराष्ट्रात तेवढं ठीक आहे, वरती कुठं बोलायला जासाल तर अडचणीत याल. तुमच्या सगळ्या मुलाखती आम्ही मागील काही दिवसापासून बघत आहोत, आंदोलनाचंही सगळं कव्हरेज बघितलं. तुम्ही त्यात सातत्याने एक गोष्ट म्हणत होतात की लोकसभा निवडणुकीत म्हणजे जे विश्लेषकांनी ते सांगितलं की जरांगेच्या आंदोलनांचा फटका हा मराठवाड्यात भाजपला खूप मोठ्या प्रमाणात बसलाय. खरंच फटका बसलाय का? मला असं वाटत नाही. जरांगे ज्या अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत ना, जे गाव ते स्वतःचं सांगतात ना अंतरवली सराटी, त्या अंतरवली सराटीमध्ये सुद्धा महादेव जानकरांना लीड आहे. अच्छा, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्या जरांगे असं माझा फॅक्टर म्हणतात त्या जरांगेनी जो मंगेश साबळे नावाचा तरुण जालन्यामध्ये उभा होता त्याला मतदान करू नका म्हणून सांगितलं होतं, त्याला 1.5 लाख मतं पडलेले आहेत. बरं, जरांगे फॅक्टर जर इथं चालला असं तुम्हाला वाटत असेल तर मग यूपी बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचा सेटबॅक जो होता तो काय तिथं काही जरांगे नावाचा माणूस होता का? त्यामुळे जरांगेने कुठल्या तरी फुकटचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. लोकशाही जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये पब्लिक मॅन्डेट होता त्याचं प्रत्यंतर या महाराष्ट्रामध्ये दिसलेलं आहे. त्यामुळे जरांगे साहेब, तुम्ही कोण आहात? तुम्ही सोशल रिफॉर्मर आहात, तुम्ही तज्ज्ञ आहात, विचारवंत आहात. कुठलं कॉन्ट्रिब्युशन तुम्ही या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये दिलं? कशामुळे तुमचा परिणाम होऊ शकतो? कोण विचारवंत आहात तुम्ही? हे असे काहीतरी मतदानावर परिणाम वगैरे वगैरे ह्या गोष्टी मला नाही वाटत त्यामध्ये काही तथ्य आहे. जरांगे सातत्याने पहिल्या दिवसापासून भुजबळांवर अगदी आवेशाने टीका करतायत. तुम्ही कसं पाहतात याकडे? म्हणजे अगदी आपण जर बघितलं ते म्हणजे सुरुवातीला म्हणालेत की मुंडे बंधू भगिनींना आम्ही विरोधक मानत नाही, अलीकडे ते असेही म्हणालेत की लक्ष्मण हाकेंना सुद्धा आम्ही विरोधक मानत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत या छगन भुजबळांचं याला पाठबळ आहे आणि छगन भुजबळच हे सगळं चालवत आहेत. काय वाटतं, खरंच भुजबळांचं आहे का पाठबळ तुम्हाला? ते डिरेक्टली भुजबळांना अपोज करतायत, विरोध करतायत. त्याचं कारण असं आहे की भुजबळ साहेबांनी ओपनली भूमिका घेतली, पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मग डिरेक्टली ते भुजबळावरती अटॅक करतात, पण इनडिरेक्टली ते पंकजा मुंडे कशा पराभूत होतील, महादेव जानकर कसे पराभूत होतील, आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे चंद्रकांत खैरे ते बघा त्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, तेच कसे पराभूत होतात याचा विचार महाराष्ट्रातल्या ओबीसीनी करायला हवा. खैरे भेटले होते तुम्हाला? भेटले इथं बोलायची आवश्यकता नाही. अरे तिथं भुमरे नावाचा माणूस निवडून येतो आणि खैरे नावाचा माणूस पराभूत होतो. काय लॉजिक आहे हे या महाराष्ट्रामध्ये? ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, या 18 पगड जातींचे हक्क आणि अधिकार तरुण, आता आमचाही तरुण जज करतोय, विचार करतोय. तो डिजिटल तुमच्या माध्यमाच्या द्वारे जे त्यांना फिडिंग मिळतंय त्याच्यावरती तो क्रिटिसाइज करतोय. त्यामुळे आम्ही भविष्यात जर एकत्र ते पोलराईट होत असतील तर आम्ही का पोलराईट होऊ नये? आमच्या मुलांनी का पुढे येऊ नये? आम्ही दाखवून दिलं आहे. वडीगोद्रीला जे आंदोलन झालं तिथं ऊसतोड मजूर आला, तिथं बंजारा आला, तिथं वंजारी आले, तिथं धनगर आले, मेंढपाळ आले, गावगाड्यातले बलुतेदार आले, अलुतेदार आले, गावगाड्यातले भटके विमुक्त गोंधळी आले, तिथं गोंधळ घातला गेला, हलग्या वाजवल्या गेल्या. गावगाड्यातल्या हर एक माणसानं ही आमची लढाई, ही आमच्या हक्क अधिकारांची लढाई आहे. हा माणूस आमचा आवाज बनलाय, हा माणूस बोलतोय ते खरं आहे. माझा मोठेपणा नाही मी तुम्हाला सांगत, मी कुठल्याही आमदार खासदाराचा मुलगा नाही. मी एक सामान्य कुटुंबामधला फक्त संविधानाची भाषा आणि आमच्या ह्या 18 पगड जातीची भाषांचा आवाज बनण्याचं मी काम केलं. एवढाच याचा अर्थ आपण आता. मगाशी शरद पवारांचा उल्लेख आपण केला, फोन आला का पवार साहेबांचा काही आंदोलनादरम्यान? पवार साहेबांचा सोडा, त्यांच्या तिथल्या लोकलच्या लोकप्रतिनिधीचा सुद्धा आम्हाला कॉल किंवा भेट झाली नाही.
पवारसाहेब शोषितांच्या वंचितांच्या एखाद्या मेंढपाळाच्या मुलाला कशासाठी भेट द्यायला येतील? ते जरांगे पाटलांकडे जातील, अजून कुठं जातील? हा स्वजातीय आंदोलनांना रेड कार्पेट आणि इथल्या बहुजनांची भाषा समजून न घेणं हे सामाजिक सोशली डिस्क्रिमिनेशनचाच एक भाग आहे आणि रुरल लोकांकडून होतोय. हे खूप दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये. म्हणून तर ही चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ओके. एकनाथ शिंदेंचं आपण बघितलं मुख्यमंत्र्यांचं, सुरुवातीपासून ते असं म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ. ते परिपत्रक काढल्यानंतर सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे त्यात सुद्धा ते म्हटलं की यातही कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र प्रॅक्टिकली आणि लॉजिकली जर बघायचं झालं तर एक समाज जेव्हा ओबीसी मध्ये येईल तेव्हा ऑलरेडी त्या ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या जाती आधीपासून आहेत त्यांना कुठे ना कुठे त्याचा परिणाम त्याच्यावर होणार आहे. तर सरकार जी भूमिका मांडते की वारंवार ओबीसीला धक्का बसणार नाही, ओबीसीला धक्का बसणार नाही, हे थोडंसं दुतर्फी वाटत नाही का? एक तर महाराष्ट्र शासन खोटं बोलतंय, नाहीतर जरांगी पाटील खोटं बोलतायत. ते म्हणतायत की आम्ही कुणबी नोंदीद्वारे 80% ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत आणि 20% सगळ्या स्वराच्या अध्यादेशाद्वारे घुसणार आहोत. म्हणजे ते डायरेक्ट घटना चॅलेंज करतायत, ओबीसी आरक्षण चॅलेंज करतायत. ज्या दिवशी आमचा मराठा बांधव ओबीसीमध्ये आलेला असेल त्या दिवशी महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण पूर्णतः संपलेलं असेल. दुसऱ्या बाजूला शासन आणि प्रत्येक पक्षाचा प्रमुख असं म्हणतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हे एक्झर्शन करत आहोत. मग दोघांपैकी नक्की खोटं कोण बोलतंय आणि खरं कोण बोलतंय? ही आमच्या ओबीसीच्या तरुणांच्या, शिक्षकांच्या, बऱ्यापैकी पुढे यायला लागलेल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे, भीतीचं वातावरण आहे, नैराश्याचं वातावरण आहे. खरं बोला, तुम्ही पुढे येऊन बोला. प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार नेहमी जरांगेंना आपला पाठिंबा देताना दिसतात. लेटर हेडवरती मराठवाड्यातल्या 6 खासदारांनी पत्र नेऊन दिली जरांगे पाटलांना की आम्ही तुमच्या मागणीबरोबर आहोत. म्हणजे इथं झुंडशाहीनं काम करणाऱ्या लोकांना तुम्ही बळी पडणार आहात. कुठं आहे सामाजिक न्याय? तुम्ही संविधानाची शपथ घेता, तुम्ही मंत्रिपदावर जाता, तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये जातात, तुमच्याकडून सामाजिक न्याय अपेक्षित आहे. दीनदलितांचं धोरण जे संविधानानं अंगीकारलेलं आहे ते फॉलो करणं अपेक्षित आहे. तुम्ही मुख्यमंत्री महोदय, तुम्ही महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेचं दायित्व तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही स्वजातीय आंदोलनांना रेड कार्पेट घालता आणि ओबीसीच्या आंदोलनांना मात्र बहुजन कल्याण मंत्री सावे साहेबांना पाठवता. तुम्ही भुजबळ साहेबांना उपोषण सोडायला पाठवता. तुम्ही अजून कुठल्या ओबीसीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ पाठवता. म्हणजे तुम्हाला कमीपणा वाटतो ओबीसीच्या आंदोलनाकडे पाहण्याचा, त्यांचे हक्क. अरे आमचं अंतकरण तरी समजून घ्या, वेदना तरी समजून घ्या, व्यथा तरी समजून घ्या. या गोष्टी या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येत नाहीत. हीच वेदना आमच्या मनामध्ये आहे. उद्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच तर त्याचा ओबीसी मध्ये जे ऑलरेडी आरक्षण आहे त्याच्यावर कसा तो शैक्षणिक, राजकीय, नोकरीतील तो कसा परिणाम नेमकी आहे त्या जातींवर होणार आहे? शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला पूर्णतः ओबीसी संपलेला असेल. कारण शिक्षण संस्थांचे मालक हे आहेत. MPSCचं बोर्ड जरी घेतलं आणि त्या बोर्डवरचे सदस्य जरी पाहिले तर ते टोटली एका कम्युनिटीचे आहेत. उद्या ओबीसीमध्ये यांनी जरी एंट्री केली तर ओबीसीमधला एखादा तहसीलदार बनणं खूप मुश्किल असेल. या महाराष्ट्रामधली कायदा म्हणजे शासन आणि प्रशासन हे दोन्ही त्यांच्या हातामध्ये. आणि मग शासन आणि प्रशासन ज्यांच्या हातामध्ये आहे ते स्वजातीय लोकांना एंटरटेन करतील आणि ह्या ओबीसींचं सामाजिक न्याय हक्क निश्चित डावलतील, हा आमचा दावा आहे. ओबीसी समाज आता ज्या पद्धतीने विखुरलेला आहे त्याला एकत्रित आणल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक म्हणजे जरांगे तर म्हणालेच आहेत की आम्ही 288 जागांवर जे आहे ते निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. तुमची काही भूमिका किंवा तयारी आहे तसं काही विधानसभेची? जरांगे 288 उमेदवार उभे करून काय सांगू पाहतायत महाराष्ट्राला? कारण लोकसभा तुमच्याच हातात आहे, विधानसभा तुमच्याच हातात आहे, आमदार खासदार तुमचेच आहेत. मग तुम्ही दुसरे निवडून आणून तुम्ही करणार काय? तुम्ही सत्तेतच आहात. त्यामुळे यामध्ये काही मला तथ्य आहे असं वाटत नाही. पण तथ्य एका गोष्टीत आहे की ओबीसीच्या लिडर्सना यांच्या पुढच्या 5 पिढ्या उभ्या नाही राहिल्या पाहिजेत, हे धोरण मात्र जरांगेंचं निश्चित आहे. पंकजाताई मुंडे पडल्या पाहिजेत म्हणून रात्रंदिवस टाइम टेबल बनवून मिटिंगा घेणारा हा जरांगे पाटील. एका बाजूला भुजबळ आमचा शत्रू आहे म्हणायचं, दुसऱ्या बाजूला पंकजाताई कशा पडतील, महादेव जानकर कसे पडतील, चंद्रकांत खैरे कसे पडतील, यासाठी धोरण राबवायचं. म्हणजे धनगर आमचा बंधू आहे, धनगर आमचा भाऊ आहे म्हणायचं आणि छगनरावजी भुजबळांना शिव्या घालायच्या
अरे जरांगे, तुझी लायकी नाही यासाठी म्हणतोय मी की त्या 27% रिझर्वेशनपैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतो. आणि मग ह्या 3.5% जाऊ द्या, 27% 2 मिनिटं बाजूला ठेवू. मग या 3.5% रिझर्वेशनचा लाभ जो धनगर समाज घेतो, त्या धनगर समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण बलुतेदारांनी करायचं, गावगाड्यातल्या मायक्रो ओबीसीनी करायचं नाही. आम्ही एवढा लाभ, एवढी संधी जर आम्हाला या आरक्षणाच्या माध्यमातून मिळत असेल तर आम्ही हे आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरवलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे इथल्या व्यवस्थेला. या गोष्टी आहेतच. तुमच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातला जो जातीय तेढ आहे तो वाढतोय असंही जरांगे समर्थक म्हणताय. म्हणजे त्यांनी बीड शहरामध्ये आगी लावल्या, त्यांनी बलुतेदार नाभिकांच्या घरावरती हल्ले केले, त्यांनी एखाद्या ओबीसीच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ एखाद्या तरुणानं पोस्ट टाकली तर त्याला काल परवाचंच उदाहरण आहे, त्याला नाक घासायला लावणं, त्याला मारहाण करणं. ओबीसीची काय अशी बॅक हिस्ट्री आहे का या महाराष्ट्रामध्ये? ओबीसीनी खूप मोठी हिंसा केली, आंदोलन केलंय, एखादा किल्ला ताब्यात घेतलाय, एखाद्या आमदाराला त्याला कायदा सुव्यवस्था चॅलेंज केली आहे, अशी एखादी ओबीसीची बॅक हिस्ट्री? अरे दंगा करणारे तुम्ही, शांतीची यात्रा काढणारे तुम्ही, ओबीसीचं आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणणारे तुम्ही. आरक्षण हे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या उदारमतवादी मानवतेच्या दृष्टिकोनातून या लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे. हाके सर, तुम्ही आता मागासवर्गीय आयोगावर सुद्धा होतात, त्यामुळे आरक्षणाच्या ज्या तांत्रिक बाबी असतात त्याच्यावरही तुमचा अभ्यास आहे. बिहारमध्ये जे वाढीव आरक्षण दिलेलं होतं ते आत्ताच रद्द झालेलं आहे, हायकोर्टाने ते आरक्षण जे ते रद्द केलेलं आहे. महाराष्ट्रात असं बोललं जात होतं की आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवायला हवी. हे खरोखर कायदेशीररित्या शक्य आहे का? आणि जर हे करायचं असेल, किंवा त्याला जोडून पुढचा प्रश्न असा की आरक्षणाचा मुद्द्यावर अंतिम तोडगा काय असू शकतो, आणि तो तोडगा राज्य शासनाकडे आहे की केंद्र सरकारकडे? केंद्र शासनानं यावरती जबाबदारीची भूमिका निभावलेली आहे. 10% इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे रिझर्वेशन दिलेलं आहे. आजही मराठा समाजातले स्पर्धा परीक्षा देणारे कलेक्टर, MPSC UPSC करणारी मुलं मला फोन करतात की आम्ही EWS फॉलो करतोय, आता मग हे झालं तर कसं, मग ते झालं तर कसं. तेही संभ्रमित आहेत. 10% तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करून जे 10% रिझर्वेशन दिले, आज जबाबदारीनं सांगतो तुम्हाला, या भारतवर्षामधला कुठलाच प्रवर्ग, कुठलीच कम्युनिटी आरक्षणाच्या बाहेर नाही. सामाजिक न्यायासाठी SC ST OBC VJNT रिझर्वेशन असलं तर आर्थिकदृष्ट्या मागासांना पण EWS रिझर्वेशन दिलंय ना, पण आमच्या ह्या बांधवांना EWS नको आहे. म्हणून जरांगे तुमचे सल्लागार, अरे EWS दिले ना, तुम्ही गरिबी म्हणताय ना, तुम्हाला दिले ना, केंद्रानं अमेंडमेंट करून दिलंय, चॅलेंज होणार नाही. बरं, त्या 10% रिझर्वेशन पैकी माझ्या मराठा बांधवांनी 8.68% हे फक्त मराठा कम्युनिटीनं लाभ घेतलाय, त्यांना संधी मिळाल्या. मग EWS तुम्हाला, SCBC तुम्हाला, परत खोट्या कुणब्यांच्या नोंदीद्वारे परत जे तुम्ही नव्यानं ओबीसी होऊ पाहतलाय किंवा घुसलेले आहात, तिथं पंचायत राजमध्ये तुम्ही चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? असं असू शकतं? कुणब्याच्या नोंदीद्वारे तुम्ही सर्टिफिकेट शासन वाटू शकतं? अरे एखाद्या सामान्य माणसानं, एखाद्या VJNTनं एखादं सर्टिफिकेट काढलं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत सजा असते. त्याला तुम्ही 6 महिने त्या कार्यालयाचे हेलपाटे घालायला लावता आणि तुम्ही टेबल लावून यांना सर्टिफिकेट इश्यू करता, वाटायचे असतात, इश्यू करायचे असतात. मला वाटतं ह्या गोष्टी संविधानाला, कॉन्स्टिट्यूशनला थ्रेड्स पोचवणाऱ्या आहेत. म्हणून मी नेहमी बोलतोय, या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्या बेकायदेशीर चालू आहेत, याला आमच्या ओबीसींचा विरोध आहे. तुमच्या आंदोलनात आपण पाहिलं तर ओबीसी नेत्यांची रीक बऱ्यापैकी लागली होती. म्हणजे पंकजा मुंडे आल्या, धनंजय मुंडे आलेत, विजय वडेट्टीवार तिथे येऊन त्यांना तर अश्रू अनावर झाले होते, छगन भुजबळ तिथे होतेच, आणि सरकारमधील उदय सामंत होते, गिरीश महाजन तिथे होते. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता का काही? मुख्यमंत्र्यांचा फोन प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या फोनवरती एकदा आलेला होता, गिरीश महाजनांच्या फोनवरती एकदा आलेला होता. 2-3 वेळा माझा त्यांच्याशी डायलॉग झाला, परंतु समाधानकारक काही त्यांनी उत्तर काय म्हटले मुख्यमंत्री? समाधानकारक उत्तर दिलं नाही. आम्ही धक्का लागू देणार नाही असंच बोललं जातं, पण कसा लागत नाही ते सांगायला पुढे येत नाहीत. सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक होणार होती, ती पण झाली नाही. म्हणजे ओबीसी भयभीत आहे. आम्ही आंदोलन स्थगित केलंय, आम्ही आंदोलन थांबवलेलं नाही. हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा, छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे, एका ठराविक कम्युनिटीचा नाही, एका ठराविक कम्युनिटीची मक्तेदारी नाही. आम्ही सुद्धा मराठी आहोत, आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत. त्यामुळे या गोष्टी इथून पुढच्या कालावधीमध्ये खरा महाराष्ट्र कोणता आहे हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून देऊ. जरांगेंना झेड सुरक्षा देण्याची मागणी होती, बातमी पाहिली तुम्ही? काय वाटतं? झेड काय, झेडच्या पलीकडे अजून काय असेल तर त्यांना द्यावी.
ड्रोन येत असेल, कुठं बॉम्ब पडत असेल तर त्यांनी आरोप केले दिले माझ्यावर पैसे. पाळत ठेवले जाते. पाळत कोण ठेवतंय? कुणी ठेवतात? कुणावर शंका आहे बोलून टाकावं. आणि इथं आहे ना, प्रशासन आहे ना, पोलीस डिपार्टमेंट आहे, शोध घेईल. तुम्ही तो आरोप करू शकता पण शोधेल ना, ते देईल. झेडपेक्षा अजून काय असेल तर त्यांना द्यावी सुरक्षा. हाकेची या व्यतिरिक्त एक वेगळा प्रश्न आहे. आंदोलन, चळवळ, त्यानंतर तुमचा जो काही सगळा दौरा असतो, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे कुटुंब. आपण जरांगेंचं पण आंदोलन बघितलं किंवा कुठलंही आंदोलन तुम्ही घ्या, जरांगेंच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांचं कुटुंब ज्या पद्धतीने इमोशनल झालं होतं, तो सगळा जो व्हिडिओज होते ते आपण बघितलेले आहेत. तुमचं कुटुंब या सगळ्या आंदोलनाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय, त्यांचा सपोर्ट तुम्हाला काय असतो? कारण 10-10 दिवस बाहेर राहायचं, आता परत तुम्ही आजपासून बहुतेक दौऱ्यावर जाणार आहात महाराष्ट्राच्या, यामध्ये कसा समतोल साधतात? त्यांनी आता ते अंगवळणी पाडलेलं आहे. अगदी लग्न झालेल्या प्राथमिक अवस्थेमध्ये खूप त्रास झाला, मलाही त्रास झाला, त्यांनाही त्रास झाला, कुटुंबातल्या लोकांनाही त्रास झाला. मी आजपर्यंत जवळजवळ नोकरी वगैरे करणं, गेल्या 15 वर्षात चळवळ जेव्हापासून जगतोय तेव्हापासून माझ्या आईवडिलांना मी आजही एक चांगल्या पद्धतीचं जीवन किंवा चांगल्या पद्धतीचं राहणीमान देऊ शकलो नाही. कारण मला या गोष्टीची जाणीव आहे की मला जी जाणीव प्राप्त झाली ती माझ्या ज्ञाती समाज बांधवांना झालेली नाही. आणि मग आपल्याला जर हे अनुकूल वातावरण मिळालंय तर बाकीच्या कुणाला मिळेल का नाही माहिती नाही, परंतु ही व्यवस्था इथं परिवर्तनवादी विचार आपल्या कुटुंबाचा ठेवण्यापेक्षा आपण आपल्या कम्युनिटीला न्याय देण्यात आपण किती सक्सेस होतोय. फुले शाहू आंबेडकर आता परत जन्माला येणार नाहीत की तुमचं ही मानवतावाद, तुमचा हा भटका, तुमचा हा पंक्तीला बसलेला शेवटचा घटक, त्याला सुद्धा आपल्याला सन्मान द्यायचा आहे, अशी भाषा बोलणारा कुठला आमदार, खासदार, मुख्यमंत्री इथं येणार नाही. कारण त्याला तसं फिडिंग भेटलेलं नाही. आत्ताचे आमदार खासदार रेतीवाला, मटकावाला, गुटकावाला, पैसेवाला. काय माहिती आहे या लोकांना सामाजिक न्याय? काय माहिती आहे यांना 16-4 कलम, 14-4 कलम? काय माहिती आहे इथल्या आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना SC म्हणजे काय, ST म्हणजे काय? काय माहिती आहे VJNT म्हणजे काय? सांगावं मला कुठल्या तरी जबाब. VJNTचा लॉंग फॉर्म काय? VJNT मधल्या अप्रवर्गामध्येच ती माणसं का टाकली गेलेत? कोण सांगणार आहे? अरे या लोकांना पडलेलं नाही काही सुद्धा इथल्या 18 पगड जातीचं, सामाजिक न्यायाचं, इथल्या संविधानाचं, संविधानातल्या तरतुदींचं. ही जी माणसं आहेत ही माणसं फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, 5 वर्ष निवडणुकीच्या मोडमध्ये राहतात, इलेक्शन मोडमध्ये राहतात. अरे निवडणुका आल्यानंतर 1 महिना 2 महिने ठीक आहे ना, बरोबर. बाकीच्या वेळी तुम्ही सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, 12 करोड जनतेच्या दायित्वाची भूमिका घेतली पाहिजे. पण माझ्या ह्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टी होत नाही. 2 प्रश्न अगदी शेवटचे. अगदी ओबीसींच्या प्रतिनिधित्वाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण जर ही सगळी मुवमेंट बघितली, म्हणजे वर्षभराचा जो कालखंड आहे याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून ओबीसी चेहरा पुढे केला. महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे जरांगींचं आंदोलन जेव्हा झालं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अगदी स्पष्टपणे म्हणाले होते की आमच्या केंद्रस्थानी जे आहेत ते ओबीसी आहेत. तर भाजपकडून इतर पक्षांच्या तुलनेत थोडंसं तरी ओबीसी पूरक राजकारण होतंय की भाजपकडून सुद्धा तोंडालाच पानं पुसली जातात? भाजप हा कधी काळी पेठांमध्ये वावरणारा पक्ष, पुण्यातल्या पेठांमध्ये, मुंबई कोकणामध्ये वावरणारा पक्ष. या पक्षाला आमच्या वाड्यावरती, वस्त्यांवरती, तांड्यावरती, पाड्यावरती ही जी भाजपची जनसंघाची पणती ही आमच्या वाड्या वस्त्यावरती नेहत माधव नावाचा फॉर्म्युला या महाराष्ट्रात माधव धनगर वंजारी. त्याच भारतीय जनता पार्टीनं मात्र सत्तेमध्ये गेल्यानंतर परत रिपीट अगेन अगेन निवडून येणाऱ्या माणसांना परत पक्षामध्ये प्रवेश दिला. ज्यांना संधी द्यायला हवी होती, ज्यांना नेतृत्व डेव्हलप करायला हवं होतं, ज्या लोकांना जो बेस या भाजपचा DNA वगैरे देवेंद्र फडणवीस म्हणतात. अरे गोपीनाथरावजी मुंडे काय होते? ते पाशा पटेलांना बरोबर घ्यायचे, ते राजू शेट्टींना शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढलेल्या त्यांना बरोबर घ्यायचे, ते महादेव जानकरांना बरोबर घ्यायचे, ते अजून कुठल्या सामाजिक बंजारा समाजाच्या नेतृत्व चल पुढे आलं पाहिजे तुला, अजून कुठल्या तेली समाजातल्या क्षीरसागर असतील, अजून कोणा चला तुम्हाला पुढे आलं पाहिजे. ही सोशल इंजिनिअरिंगची भूमिका स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची होती. कारण ते लोकनेते होते, त्यांना गावगाडा माहीत होता, गावातली सोशल इक्वेलिशन माहीत होते. पण त्याच भाजपनं ज्यावेळी ते सत्तेत पोहोचले, केंद्रात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आली, त्याचवेळी त्यांनी मोहिते पाटलांना प्रवेश दिला, त्याचवेळी त्यांनी विखे पाटलांना प्रवेश दिला, त्याचवेळी अजितदादांना प्रवेश दिला, त्याचवेळी मुश्रीफ. अरे काय चाललंय काय? या लोकांना कधीतरी सत्तेच्या बाहेर बसू द्या, कधीतरी यांना लोकांच्या जनतेच्या प्रश्नावरती लढाई करू द्या, कधीतरी यांना सत्तेच्या बाहेर बसून जरा उन्हामध्ये उभं करा. या गोष्टी खरं तर कुठेतरी भाजप विसरून गेली, म्हणून भाजपवरती सेटबॅकची वेळ या माझ्या महाराष्ट्रामध्ये आली. अगदी शेवटचा प्रश्न,
जरांगेंचं आंदोलन असेल किंवा तुमचं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनाच्या अंतर्गत किंवा त्याच्या पाठीमागे जे घडतंय महाराष्ट्रामध्ये ते फार विचित्र आहे. म्हणजे भीती अशी वाटते आता की मित्र सुद्धा मित्राची जात विचारायला लागतात. एकमेकांमध्ये भांडणं होत आहेत. सुरुवातीपासून ते गड्या आपला गावभर असं सांगितलं जातं सगळीकडे, तो गावगडा सुद्धा आता थोड्या प्रमाणात एकमेकाकडे जातीच्या चष्म्यातून बघायला लागलेला आहे. म्हणजे आपण आज म्हणतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, आपल्याला जाती निर्मूलनासाठी सरकारच्या योजना आहेत, आंतरजातीय विवाह असतील किंवा इतर काही गोष्टी असतील. तर एकीकडे जातीय निर्मूलनासाठी प्रश्न होत असताना पुन्हा जातीय आंदोलनं आणि त्याच्यातून जातीय तेढ, हा महाराष्ट्र कुठे जाऊन थांबणार आहे? महाराष्ट्रानं अनेक अशा जातीय तेढ बघितलेले आहेत, धार्मिक तेढ बघितलेले आहेत. कधी काळी मुस्लिमांबरोबर खूप मोठा संघर्ष या महाराष्ट्रात उभा राहिला. कधी काळी दलितांबरोबर, याच आरक्षण मागणाऱ्या लोकांनी दलितांबरोबर खूप मोठा संघर्ष उभा केला. 56 मोर्चे जे निघाले त्या मोर्चामधली सर्वात महत्त्वाची मागणी होती की ॲट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. माझ्या या ओबीसीनी कधीही ॲट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून ना आमच्या नेत्यांनी कधी मागणी केली, ना कुठल्या संघटनेनं केली, ना कुठल्या आंदोलनानं केली. आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो आहोत. आम्ही दलित बांधवांना जे हजारो वर्ष त्यांच्या बाबतीमध्ये जी सामाजिक पिळवणूक त्यांची झाली, त्यांना त्यांच्या हक्क अधिकारांना संरक्षण भेटण्यासाठी जे आमच्या संविधानानं जे ॲट्रॉसिटीसारखा कायदा दिला आहे, कवच कुंडलं दिलेली आहेत, ती टिकली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. मग ओबीसी जर पोलराईट मराठा कम्युनिटी होत असेल तर ओबीसी, दलित, अल्पसंख्याक इथून पुढच्या कालावधीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या मानवतेच्या धोरणावरती निश्चित पोलराईट होतील. आम्ही पण सत्तेपर्यंत निश्चित पोहोचू, कारण आमच्याही मताला लाख मोलाचा अधिकार आहे. त्यामुळे या गोष्टी आम्ही इथल्या लोकांना समजावून सांगू आणि इथं चळवळ उभी करू या महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. लक्ष्मण हाके आपल्या सोबत होते आणि मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ओबीसींची मूठ कशी बांधणार, विधानसभा निवडणुकीत त्यांची काही रणनीती आहे का, शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजपचं ओबीसी बद्दलचं राजकारण, या सगळ्याच मुद्द्यांवर त्यांनी आपल्याशी अतिशय दिलखुलास संवाद साधला. खरं तर आज संध्याकाळी त्यांना दौऱ्यासाठी जायचं आहे, पण अगदी वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला वेळ दिला. पुन्हा एकदा हाकेजी आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. बघत राहा वन इंडिया मराठी.